साताऱ्याच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. सातारा जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांच्या विचारांचा जिल्हा असून नुकत्याच झालेल्या पवार साहेबांसोबतच्या बैठकीत या साताऱ्याच्या मतदारसंघासाठी बरीचशी नावे समोर आली आहेत. परंतु मी परवाच्या दिवशीच पवार साहेबांना सांगितले की या सीटवर कोण लढतोय का ते बघा, नाहीतर मी लढायला आहेच, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित करताना देऊन आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. मगाशी भाऊंना मी भेटलो तेव्हा बोललो. भाऊ बोलले साताराचं काय. जनाबाई जरा 2 मिनिटं. तुम्हीच माझे तिकीट आता जाहीर करू नका. परवा पवार साहेबांच्यावर बैठक झाली भाऊ. बरीच नाव आहे, कारण हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा, हा जिल्हा शरद पवारांच्या विचाराचा जिल्हा. 1999 सालापासून ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदारांनी खासदार राष्ट्रवादीची निवडून देणारा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि ज्या वेळेला संघर्षाचा काळ आला त्यावेळेला कोण उभं राहायचं अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. बरेच लोक म्हणाले की आता राज्यात बरं आहे, कारण पुढचं सरकार बदलणार आहे, मग आपली संधी लागते, मग कशाला वरती जावं. भाऊ, मी पवार साहेबांना परवाच्या दिवशी सांगितलं, कोण लढतोय का नाही बघा, नाही तर शशिकांत शिंदे आहेच. विषय पदाचा नसतो, विषय आता लढण्याचा असतो. ज्या वेळेला संघर्षासाठी आपले नेते उभे राहतात त्यावेळेला संघर्ष करण्यासाठी सैन्याने सुद्धा तसंच उभं राहायला पाहिजे. या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. परिणामाचा विचार आम्ही कधी केला नाही. यांनी मगाचे केजरीवाल वगैरे बरीच नावं घेतली, माझ्यावर पण दुसरी केस टाकली. मी आणि भाऊ लढणारे कार्यकर्ते, आम्ही कामगार क्षेत्रात पहिल्यापासून आहोत. आम्ही दोघे एकत्र असतो तर महाराष्ट्रातलं एकही कामगार संघटना शिल्लक ठेवली नव्हती, एवढी आमच्याकडे आणली असती.